योगेश बहल, नाना काटे, जगदीश शेट्टी आणि सर्व आमचे सहकारी मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आज मी काही दिवसापूर्वी मला पिंपरी चिंचवडमधले सहकारी पुण्याला भेटायला आलेले होते सर्किट हाऊसला आणि त्याच वेळेस त्यांना सांगितलेलं होतं की 20 तारखेला माझी DPDC आहे आणि बरेच अनेक महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. पण ते संपल्यानंतर थोडंसं आमच्या सेलच्या प्रमुखांचे काही कार्यकर्त्यांचे म्हणणं होतं की आम्हाला भेटायला वेळ द्या, म्हणून मी सकाळपासून त्यांना वेळ दिलेला होता. नंतर आम्ही आमचा मेळावा घेतला आणि साधारण कशा पद्धतीनं महायुती उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सामोरे जाणार आहे आणि काय आपली भूमिका असली पाहिजे. तर आपली भूमिका विकास आणि आम्ही सर्वसामान्य जनतेच्या करता दिलेल्या योजना, मग त्याच्यामध्ये आमच्या माता भगिनी, मुली, आमचे भावंड, अशा सगळ्यांच्याच करता, शेतकरी, युवा युवती यांच्याकरता दिलेल्या ज्या योजना आहेत त्याच्याबद्दलची मी माहिती आज त्यांना दिली. एकंदरीतच मी सकाळी काही पेपर वाचले आणि काही बातम्या रात्री बघितल्या. तर काल DPC असताना त्याच्यामध्ये काय झालं काय नाही ते बहुतेक सगळ्यांना माहिती आहे, कारण मी 2.5 तास DPC चालवली. मी जवळपास 14-15 वर्ष ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतोय आणि सर्वांना तिथं मी बोलून देत असतो, सगळ्यांचं ऐकून घेत असतो. जेवढे काही प्रश्न तातडीनं सोडवता येतील ते सोडवण्याच्या सूचना ताबडतोब तिथल्या तिथं ऑन दी स्पॉट हे अधिकाऱ्यांना सांगत असतो. तशाच पद्धतीनं काल बैठक झाली, परंतु काहींनी काल इकडे येऊन टीका केली की अजित पवारांनी बोलून दिलं नाही वगैरे. हे दादांत चुकीचं आहे. मी सगळ्यांना बोलून दिलं. त्याच्यामध्ये काही नियम सांगितले, कारण सातत्याने काही खासदार असं तिथं सांगत होते, विशेषतः सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे डॉक्टर, की मावळाला जास्त दिलं, मावळाला जास्त दिलं. तर मावळ पण आपल्याच भागातलं आहे, बारामती लोकसभा पण आपल्याच भागातलं आहे, आपल्या जिल्ह्यातलंच आहे आणि शिरूर पण आहे. असा भेदभाव मी कधी करत नाही, करणार पण नाही. आणि सगळ्यांचंच काल मी ऐकून घेतलं आणि सगळ्यांना जे काही योग्य पद्धतीने उत्तर द्यायला सांगितलं. मी कायद्याच्या नियमाच्या बाहेर जास्त बोलत पण नाही, सांगत पण नाही. इतरांनी माझ्यावर काय आरोप केले तर मी त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पण पडत नाही, कारण तुम्ही अनेकदा पत्रकार मित्रांनी बघितलेलं माझी लाईन हीच आहे. विकास, आम्ही केलेल्या योजना आणि आम्ही ज्या पद्धतीनं पुढं चाललेलो आहे ती सगळी माहिती देणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याच भावनेतनं आज हे पत्रकार परिषद इथं घेतली. आज इथं पत्रकार परिषद घेत असताना तुम्हाला माहिती आहे काही आमच्यातले सहकारी, विशेषतः भोसरी परिसरातले, हे दुसऱ्या पक्षामध्ये गेले. परंतु बहुतांशी म्हणजे आमचा अध्यक्ष जर सोडला तर बाकीचे आमचे महिला विंग, आमची युवकांची विंग, युवतीची विंग, आमचे सगळे सेल, त्याचे सगळे प्रमुख, हे सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच आहेत, आम्हा लोकांच्या बरोबरच आहे. आज सगळे तिथं उपस्थित होते. माझी पण नगरसेवक नगरसेविका जुने पण खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आले होते. तरुणी पण मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांना जे काही मार्गदर्शन करायचं मी त्या ठिकाणी केलेलं आहे. या शहराचं माझं एक वेगळं नातं आहे आणि ह्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता मी अनेकदा जे काही माझ्याकडे असणारे अधिकार होता त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून इथला विकास मी केलेला आहे, पुढे मी करत राहणार आहे. हे मला आपल्याला सगळ्यांना आपल्यामार्फत महाराष्ट्राला पण सांगायचं होतं. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते आपण विचारू शकतो. का अजिबात तसे भीती वाटत नाही. तुम्ही परवा बघितलं, तुम्ही कारण नसताना काही जण वेगळ्या प्रकारे म्हणजे काही पत्रकार बातम्या देतात. जर तुम्हाला माहिती आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विधान परिषद असं सांगण्यात आलं की दादांच्या जवळचे 8 ते 10 आमदार फुटणार. माझे तर सगळे माझ्याबरोबरच राहिले. उलट 7 मतं मी बाहेरची मिळवली. माझ्याकडे 40 होते, माझ्या 2 उमेदवाराला 47 मिळाले. हे तर काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे ना. म्हणजे सगळे आमदार माझ्याबरोबर राहिले ना.
आणि तिथं मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये पण सगळ्यांनी सांगितलं, आम्ही सगळे बसलो होतो की जो काही आहे ते सगळ्यांनी एकजुटीनं राहायचं आणि पुढे जायचं. आम्ही एकत्र बसू, 3 पक्ष आणि आमचे मित्र पक्ष, आणि व्यवस्थितपणे जागांचं वाटप होईल. मागच्या वेळेसारखं आम्ही उशीर लावणार नाही. तशा प्रकारची चर्चा आमची झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला ते पाहायला मिळेल. अशा बातम्या आम्ही तुमच्याकडूनच ऐकतो. म्हणजे पेपरला आज पण काही पेपरला तशा प्रकारच्या बातम्या. आम्ही विकासाच्या करता ही लाईन पकडलेली आहे. विकासाच्या करता पकडलेले असताना अर्थसंकल्प मला सादर करण्याची संधी मिळाली आणि मी त्याच्यामध्ये सगळ्या गरीब घटकाला सर्व जाती धर्माच्या त्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डायरेक्ट लाभ त्याच्या अकाउंटला देण्याचा प्रयत्न आम्ही सरकार महायुती म्हणून केलेला आहे. मी मगाशी भाषणातच सांगितलं, मी बऱ्याच जणांशी बोललेलो आहे. अजून काही लोकांशी बोलणं माझं बाकी आहे. त्याच्यामध्ये मी अध्यक्ष पण देणार आहे, कार्याध्यक्ष पण देणार आहे. निवडणुका जवळ असल्यामुळं मी 2-4 दिवसात तो निर्णय घेणार. हो, मी ती बातमी वाचली मीडियामध्ये. त्यामध्ये काही जण म्हणतात तो फोटो अलीकडच्या काळातला आहे, तर कुठं मिळाला, काय मिळाला, त्याच्याबद्दलची चौकशी सुरू केलेली आहे. आणि आपण फोटो कुठली जाहिरात देताना कुणाला तरी एजन्सीला देतो किंवा अशा प्रकारची जाहिरात आम्ही सिलेक्ट केलेली आहे, तुम्ही ती दाखवा, आणि त्या पद्धतीनं ते दाखवतात. तर कुणी तो फोटो दाखवला, जाहिरातीचा कसा हे असला पाहिजे नमुना, ते सिलेक्ट केला जातो, मग दिला जातो. तुम्ही म्हणताय तसं आम्हालाही सगळ्यांना कुतूहल आहे की बाबा हा जर 3 वर्ष बेपत्ता आहे तर हा फोटो कुठला आहे, कधीचा आहे. बरं, त्यांनी तो वारकरी वाटतोय, तो हे लावलेला असल्यामुळं, गंध लावलेला असल्यामुळं. पण तो मग आत्ताचाच पालखी सोहळा झाला त्याच्यातला आहे का मागचा आहे, असं त्यांच्याही घरातली चौकशी करतायत. हो, बरोबर आहे ना. फोटो असल्यामुळं तो फोटो जर अलीकडे काढलेला असेल तर मग तो आहे आणि तो ते दिला पाहिजे, म्हणजे ती व्यक्ती. आणि जर पूर्वीचा आपल्याकडे बघा, म्हणजे मी कोणाची चेष्टा करतो समजू नका, परंतु दुष्काळ पडला की एक असा पागोटेवाला असा तो बघतो, तो फोटो आहे की नाही, सगळे ते दुष्काळाला तोच दाखवतात. असा बसलाय आमचा धोतरवाला गरीब माणूस, चेहरा सगळ्या सुरकुतलेला आहे, पागोटं बांधलेलं आहे आणि पावसाची वाट बघतोय. अशा पद्धतीनं काही फोटो सिलेक्ट पण केले जातात. तर ते माहिती घ्यायचं काम चाललेलं आहे. त्याच हो, बरोबर आहे ना. आपल्या महाराष्ट्रामध्ये धोतर, सदरा, टोपी हे तर महाराष्ट्रामध्ये सर्रास पूर्वी लोक घालायचे. त्याच्यामुळे हे काही बाहेरचा हे नाहीये, म्हणजे भारताबाहेर नाही आपण. तिकडच्या देशात त्यांनी काय कपडे परिधान केल्यानंतर एंट्री द्यायची तो त्यांचा अधिकार आहे. बऱ्याचशा बाहेर परदेशात गेले की बूटच पाहिजे, बूट नसले तर आम्ही नाही सोडणार, शर्ट इनच केला पाहिजे, असं बरेच काय असतात. काही ठिकाणी टायच लावला पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. आपल्या इथं आपली जी संस्कृती आहे, आपली जी परंपरा आहे, मग कुठल्याही घटक म्हणजे समाजाची असो, त्या समाजाचा जो पोशाख आहे तो फक्त तो पोशाख पूर्ण असावा, एवढंच त्याच्या मागचं आहे. कुठली काय चर्चा, काय वाक्य लिहिलं? मुख्यमंत्री लिहिलं होतं, केकवर मुख्यमंत्री लिहिलं होतं. हो का? उत्साहाच्या भरामध्ये कार्यकर्ते बरंच काही लिहित असतात, माझ्याबद्दलच नाही.
उद्या तुमच्याबद्दल देखील संपादक लिहायला कोणी कमी पडणार. हो ना, त्यांना वाटतं. आम्हाला कळतंय ना, 145 मॅजिक फिगर जोपर्यंत आम्ही गोळा करू शकत नाही तोपर्यंत ते पद मिळूच शकत नाही कुणालाही. तेव्हा आता किती जणांना मी सांगत असतो, अरे बाबा असं लिहू नका. बऱ्याचदा सांगतात, परंतु अतिउत्साही काही ऐकत नाही. मी त्याच्याबद्दल बोललो भाषणामध्ये, किंवा ते माझ्याकडनं राहिलेलं आहे. मी त्यातनं कसा मार्ग काढायचा ते ठरवलं. का एखाद्याची बदनामी करण्याच्या करता किंवा एक संभ्रम निर्माण करण्याच्या करता लोकांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक बाबा हे नक्की काय झालंय असं बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये काही जण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्या पद्धतीने ते केलं. मी त्यालाही सांग आयएस अधिकारी पूजा कर्ताचे आहेत, त्यांनी खोटं प्रमाणपत्र खोटा पत्ता दाखवून आपण म्हणतो खोटं सर्टिफिकेट मिळवलेलं आहे. त्यानंतर त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे चौकी लैंगिक खाद्यपदार्थाचा एका ठिकाणी चालायचाही तक्रार दाखल केली होती. राज्य सरकारकडून आपली भूमिका काय? त्या संदर्भामध्ये पुण्याचे पोलीस कमिशनर शहराचे यांच्याकडे तक्रार दाखल झालेली आहे. त्याची चौकशी चाललेली आहे. चौकशीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल. आम्ही सरकार चालवत असताना कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न कधीच केलेला नाही, पुढेही कधी करणार नाही. कायदा नियम सगळ्यांच्या करता सारखा. अहो मी बोलून दिलंच ना सगळ्यांना. असं काय करताय? बाहेर तिथं जे पत्रकार होते त्यांना विचारा. काही पत्रकार आत पण बसलेले होते. मी कुणालाच बोलण्या वाचून रोखलं नाही, कुणालाच नाही. जर बोलण्या वाचून रोखलं असतं तर तिथं गडबड झाली असती. तुम्ही अनेक जण जवळपास डीपीसीचे मेंबर माझ्या माहितीप्रमाणे 24 मेंबर आहेत आणि आमदार जवळपास किती आहेत तुम्ही बघताय. 17 आमदार काल हजर होते, मंत्री आमदार धरून, आणि खासदार 6-7 हजर होते. त्याच्यावर सगळे बोलत होते. त्याच्यामध्ये म्हणजे असं काही नाही. आणि हे वर्षानुवर्षे आज नाही, मागे तर कधी कधी काही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा तिथं 2 नंबरचा प्रमुख असतो, परंतु आता तिथं निवडणुका नसल्यामुळे सीओच तिथं प्रतिनिधी झेडपीचे म्हणून आहे. मला त्याबद्दल नो कॉमेंट्स. आम्ही प्रयत्न करतोय न्याय द्यायचा. आम्ही प्रयत्न करतो ना. प्रयत्न करणं माझ्या हातात आहे. प्रयत्न करणं माझ्या हातात आहे. मी तो करतोय. काय काय का मी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा प्रकारची आमची युती आणि मित्रपक्ष आठवले साहेब आहेत, इतर पण मान्यवर त्याच्यामध्ये आहेत. महादेव जानकर आहे, आपले सदाशिवराव खोत आहेत, असे बरेच जण आहेत. तर त्याच्यामध्ये कुणाच्या तरी वेगवेगळ्या वृत्तपत्रात कुणी काय दिलं, मुखपत्रात काय दिलं, त्यामध्ये तो मी नाही त्याच्यात जास्त लक्ष देत. पिंपरी चिंचवडमध्ये बालेवाडी माझ्या माहितीप्रमाणे पुणे महानगरपालिकेत या संदर्भामध्ये आता सगळी जी काही चर्चा आहे ती फक्त विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाललेली आहे. आणि काही महत्वाचे प्रोजेक्ट हे केंद्राच्या मदतीनं आम्हाला करायचे आहेत. म्हणजे मराठवाड्याला जे आम्हाला पाणी द्यायचंय, पश्चिमेकडे पडणारं पाणी मराठवाड्याच्या दुष्काळी भागामध्ये वळून आणायचंय, तो एक मोठा काही 1000 कोटीचा प्रोजेक्ट आहे. तसंच वैनगंगाचं पाणी जे मोठ्या प्रमाणावर समुद्राला जातं ते पाणी
काही विदर्भातल्या जिल्ह्यांच्या मध्ये आणण्याचं जे काम आहे तो एक प्रकल्प आहे, किंवा आपल्या इथले जे काही उपसा सिंचन योजनांचे प्रकल्प आहे, काही ठिकाणी बंद पाईपलाईनमधनं पाणी नेलं तर पाण्याची बचत होती ते प्रकल्प आहे, याबद्दलची चर्चा आमची झाली. त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री स्वतः लक्ष बारकाईनं ठेवून आहेत. आम्ही पण त्यामध्ये सगळेजण सकारात्मक आहोत आणि हे वेळोवेळी सगळ्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे. आपण म्हणताय ते खरं आहे. त्याचं कारण मेट्रोची कामं मोठ्या प्रमाणावर चालू आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी खोदकाम झालेलं आहे. दुसरी गोष्ट, रिंग रोडच्या बद्दलचे जवळपास पैसे आम्ही दिलेले आहेत, थोडे पैसे बाकी आहेत. टेंडर निघून ते रिंग रोडचं काम आम्हाला सुरू करायचं आहे. तिसरी गोष्ट, काही वेगवेगळ्या ठिकाणचे सबवे, काही वेगळ्या ठिकाणचे फ्लायओव्हर, काही नॅशनल हायवेचे पण काही कामं अशी सगळी एकत्र आलेली आहेत. हिंजवडी टू शिवाजीनगर ती मेट्रो आहे, त्याचं काम टाटाला PPP मॉडेलमध्ये दिलेलं आहे. बाकीचं इकडचं आहे ते आपण महारेल म्हणून आपली जी कंपनी आहे त्या कंपनीच्या मार्फत त्या ठिकाणी करतोय. आम्ही त्याच्यातनं जास्तीत जास्त वेगवेगळ्या भागात वन वे करून लोकांना वाहतुकीचा त्रास आहे त्या अडचणीमधनं कसा कमी करता येईल याबद्दलचं आमचं काम चाललंय. मी 23 तारखेला याबद्दलची बैठक लावलेली आहे मुंबईमध्ये. 23 तारखेला मी अधिकाऱ्यांनाही बोलवलंय. मला एक काल रात्री प्रेझेंटेशन दिलं की बाबा काही रस्तेचं ट्रॅफिक सुरळीत करायचं असेल तर काय केलं गेलं पाहिजे. तर ते मी आता उद्या सगळ्या सचिव लोकांच्या देखत पाहणार आहे आणि आयुक्त वगैरे काहींना VCवर घेणार आहे आणि त्याच्यातनं तो मार्ग काढणार आहे. हो, मग हाताला काम देण्याकरताच ताई आणि ज्या आपण आता योजना लाडका म्हणून दिलेल्या आहेत ते फक्त शिक्षण, जसं तुम्ही 8 घातलेली आहे, ते बेरोजगार आहेत आणि अशिक्षित आहेत, त्यांच्या लाडक्या भावांचं काय? त्या लाडक्या भावांनी अशिक्षित राहायचं नाही. त्यांना नाही, त्यांनी मोफत शिक्षण आहे ना, असं काय करताय? आता प्रत्येकाने जन्माला आल्यानंतर शिक्षण मोफत घेतलं पाहिजे आणि 10वी नंतर 12वी नंतर त्यांनी काय करायचं तर त्यांना तो 10 लाख विद्यार्थ्यांच्या करता स्टायपंड देऊन कुठलं काँग्रेसच्या काळात झालं होतं? कुठली मला सांगा ना, योजनेचं नाव सांगा. नाही हो, काँग्रेसच्या आता मीच होतो ना, असं काय करताय? नाही, सगळे वडीलधारी आमचे गुरुच आहेत आणि जे माझ्यापेक्षा लहान आहेत त्यांना सगळ्यांना माझ्या शुभेच्छा, आशीर्वाद. आपण ज्या योजना सांगितल्या या सगळ्या योजनांचं भवितव्य केवळ एनडीएच्या विजयावर अवलंबून आहे का? योजना आम्ही आणलेल्या आहेत महायुतीने. ह्या योजना पुढे चालवायच्यात आम्हाला. त्याच्यावर पुढे चालवायच्या असतील आणि त्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ घ्यायचा असेल तर पुन्हा महायुती आणली पाहिजे. सातत्याने इमोशनल करण्याचा प्रयत्न काही जण करतात, पण मी कुणाच्याही बद्दल टीका टिप्पणी करायचं सोडून दिलेलं आहे. मला काही नाही. आम्ही विकास केलेला आहे, चांगला अर्थसंकल्प सादर केलेला आहे. माझा नेहमीच विकासाच्या बाबतीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन राहिलेला आहे. हे आपण पण सगळेजण बरेच वर्ष बघताय. गंभीर विषय आहे. गेली 8 दिवसापासून
एक विषय हा प्रसिद्धी माध्यमावरती झालं ते झालं साहेब झालं ते त्याचं झालं. तू आता आला. तुम्ही उशिरा आला त्याचं उत्तर दिलंय मी. त्याचं उत्तर मी दिलेलं आहे साहेब. अहो मी सांगितलं ना, अध्यक्ष, कार्याध्यक्ष, कार्यकारिणी हे सगळेच त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकाला त्याच्यात आम्ही सामावून घेणार आहे. मगाशी सांगितले. आता तुम्ही आम्ही नेहमी बेरजेचं राजकारण त्या ठिकाणी करत असतो. त्या संदर्भामध्ये ज्यांना ज्यांना आमची ध्येय धोरणं, आमच्या पक्षाची भूमिका योग्य वाटेल त्यांनी त्या आमच्यामध्ये यायला काहीच हरकत नाही. आत्ता पण आम्ही 10-12 सहकाऱ्यांना पक्षामध्ये प्रवेश दिला. धन्यवाद. हो पण त्याच्यामध्ये मी सांगितलं ना, त्यांचे पंचनामे झालेले. आज विभागीय आयुक्तांना मी बोललो, विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव मुंबईला पाठवला आहे. आज रविवार आहे, मी मंगळवारी गेल्यानंतर त्या पद्धतीने बघणार आहे. निष्पाप लोकांची कारण असताना घरं जाळण्याचा प्रयत्न, मोटरसायकली तोडण्याचा प्रयत्न, स्कूटर त्याला दगड मारण्याचा प्रयत्न, काचा फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि ते निष्पाप लोक आहेत, त्यांचा दुरान्वय पण अर्थार्थी काही संबंध नव्हता आणि त्यांना निश्चितपणे सरकारने मदत केली पाहिजे आणि आधार दिला पाहिजे. शेवटी तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये राहत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझा इथं संरक्षणाच्या निमित्तानं विचार केला जातो. मला एक महत्त्वाचा घटक म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं. हाच आमचा दृष्टिकोन. शेवटचा प्रश्न आता तुरुंगापेक्षा भाजप बरा असं काही नेत्यांचं सुरू आहे असं जयंत पाटील तुरुंगापेक्षा भाजप बरा असं राज्यातील काही नेत्यांचं सुरू आहे असं जयंत पाटील म्हणतात. मला माहित नाही कुणी पक्षांतर केलं. अनेक नेते जे करत आहेत नाही मग ते त्यांना विचारा ना. आम्ही कुठं पक्षांतर केलेलं नाहीये. राष्ट्रवादीची 99ला स्थापना 10 जूनला केली. आज त्याच राष्ट्रवादीचं घड्याळ आणि पक्ष ह्याच्यातच आम्ही आहोत. काही अडचण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.